1 किलो रवा ओल्या नारळाचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य: 400 ग्रॅम बारीक रवा, 100 ग्रॅम साजूक तूप, 200 ग्रॅम खवलेलं ओलं खोबरं, पाव कप सुकामेवा, 300 ग्रॅम साखर, पाणी, अर्धा चमचा वेलची पूड, पिस्त्याचे काप, गुलाबाच्या सुक्या पाकळ्या. बारीक रवा साजूक तूप घालून 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचा. आता नारळाचा चव वेगळा भाजून घ्यायचा आणि एकत्र करून परतून घेत यात सुकामेवा घालायचा. आता साखरेत पाणी घालायचं आणि 1 तारी पाक करायचा. आता हा पाक नारळ आणि रव्याच्या सारणात घालायचा आणि मिसळून घेत तासभर मुरण्यासाठी ठेवायचा. आता यात वेलची पूड घालायची. आवडीप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या, पिस्ता काप लावून गार्निशिंग करत लाडू वळायचे. झाले आपले 1 किलोच्या प्रमाणात रवा नारळ लाडू तयार. तर सगळ्यात आधी इथे मी 400 ग्रॅम बारीक रवा घेतलेला आहे. तर यामध्ये आपण घालतो 100 ग्रॅम साजूक तूप. आता कपाचं मेजरमेंट मी इथे तुम्हाला सांगते. जर 2 कप बारीक रवा असेल तर पाव कप साजूक तूप तुम्ही घ्या आणि 2 कपसाठी 2 कपच ओल्या नारळाचा चव घेऊ शकता. आता यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे मी आणि हा रवा मीडियम हीटवर 5 ते 7 मिनिटं छान भाजून घेते. रव्याचा रंग अजिबात बदलायचा नाही, लालसर लालबुंद रवा करायचा नाही, हलकासा फक्त भाजून घ्यायचा. 5 ते 6 मिनिट पुरेसे होते. इथे आपला रवा खमंग असा भाजून तयार होतोय. तोवर इथे बाजूला आपण ओल्या नारळाचा चव पण भाजून घेऊया. 400 ग्रॅम मी इथे रवा घेतला तर 200 ग्रॅम इथे मी हा ओल्या नारळाचा चव घेते. आणि कपचं मेजरमेंट असेल तर कपाच कप तुम्ही नारळाचा चव घ्या. कमी नका घालू, नाहीतर काय होतं ना, नुसतं रवा लाडू खातो असं वाटतं, नारळाची चव येतच नाही. त्यामुळे प्रमाण हे अगदी अचूक आहे. आता हा नारळाचा चव पण रंग बदलेपर्यंत भाजायचं नाही, हलकासा 4 ते 5 मिनिट त्यातलं मॉइश्चर हलकंसं कमी करून घ्यायचं. इथे रवा मस्त असा खमंग भाजून घेतलेला आहे. फार असा रंग बदललेला नाही आहे, तुम्ही बघू शकाल. आता गॅस बंद करते. इथे जे ओल्या नारळाचा चव आहे जो भाजायला ठेवला होता, हाही छान असा खमंग भाजून झालेला आहे. गॅस बंद करूयात. आता हा भाजलेला ओल्या नारळाचा चव या भाजलेल्या रव्यामध्ये घालायचा आणि रव्यामध्ये छान कंबाईन करून घेऊयात. आणि आता यामध्ये घालूयात सुकामेवा पाव कप. रवा भाजत असतानाच त्यामध्ये सुकामेवा घातला तरी काही हरकत नाही. आता हे कंबाईन करूयात आणि हे मिश्रण हलकंसं थंड करून घेऊयात. आणि आता बनवूयात पाक. पाक बनवण्यासाठी इथे मी 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे. यामध्ये घालायचं 100 ml पाणी आणि गॅस सुरू करते. हाय हीटवर आहे ना, आपण आधी याला एक उकळी काढून घेतो. कपाचं मेजरमेंट असेल 1 कप जर तुम्ही नारळाचा चव आणि 1 कप बारीक रवा घेतला तर त्यासाठी अर्धा कप आणि वर 1 ते 2 चमचे तुम्ही साखर घेऊ शकता. आता इथे मस्त एक उकळी आलेली आहे. गॅस आता मध्यम आचेवर करून घ्यायचा आणि मीडियम हीटवर 5 मिनिटं आणखी हा पाक शिजवून घ्यायचा. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण याची कन्सिस्टन्सी चेक करूयात. थोडंसं 1 ड्रॉप घ्यायचं. आपल्याला ना या लाडूसाठी 1 तारेचाच पाक पुरेसा होतो. छान असा दाटसर झालेला आहे, तार नाही दिसली तरी मस्त. आणि आता गॅस बंद करूयात. इथे आपला हा पाक बनवून परफेक्ट तयार आहे. आता बऱ्याचदा काय होतं ना, जेव्हा पाकाचा पदार्थ बनवतो, स्पेसिफिकली रवाचे लाडू, रवा नारळाचे लाडू, जर पाक सैल झाला तर मिश्रण म्हणजे तुम्ही 5-7 तास ठेवूनही मिश्रण सैलच राहिलं तर ते मिश्रण तुम्ही गॅसवर पुन्हा भाजून घ्या घट्ट होईपर्यंत. आणि जर पाक खूप पुढे गेला आणि मिश्रणामध्ये पाक टाकल्या घट्ट झाल्यासारखं वाटलं तर मग पटकन गरम पाणी घ्या आणि त्या गरम पाण्याचा एक हबका द्या. म्हणजे एक साधारण पाव कप पाणी पुरेसं होतं या प्रमाणासाठी. हा पाक, हे जे मिश्रण आपण करून घेतलंय रवा आणि ओल्या नारळाचं, यावर घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता हे मिश्रण छान असं मी एकजीव करून घेतलेलं आहे आणि हे अजिबात पातळ झालेलं नाही आहे. तुम्ही बघू शकाल अजिबात सूपसारखी कन्सिस्टन्सी नाही आहे. याचा अर्थ आपला पाक आहे ना परफेक्ट झाला होता. आता हे मिश्रण अर्धा ते 1 तास मी छान मुरण्यासाठी ठेवणार आहे आणि मग आपण याचे लाडू वळवून घेऊया. आणि हे एक साधारण तासभर मी मिश्रण ठेवलं होतं मुरण्यासाठी आणि तुम्ही बघू शकाल रवा मस्त असा फुललेला आहे, खूप सुंदर दिसतंय. आता यामध्ये घालूयात वेलचीची पूड, मिक्स करायची आणि आता आपण याचे लाडू वळूयात.
सो लाडू वळण्यासाठी एकतर तुम्ही मेजरिंग कप घेऊ शकता, 1/4 कप किंवा हाफ कप असं, आणि त्या प्रमाणामध्ये लाडू वळू शकता. पण मी मुठीचं प्रमाण घेते. आणि लाडू किंवा कुठलाही पदार्थ बनवताना ना तो आकर्षक दिसला पाहिजे, म्हणून मग इथे मी काय केलं, इथे काही गुलाबाच्या पाकळ्या आहेत आणि त्याचबरोबर पिस्त्याचे काप आहे. तर या लाडूला आहे ना बाहेर ना हे हलकंसं मी कोटिंग देणार आहे दोन्ही याचं. हे दिसायला खूप सुंदर दिसतं. खूप लावायची गरज नाही, हलकंसं. आपण अन्न आधी डोळ्याने खातो असं म्हटलं जातं, त्यामुळे त्याचं सादरीकरण पण छानच झालं पाहिजे. मस्त. आणि आता हा लाडू बनवून तयार आहे. आणि हे लाडू आहेत ना, हे लाडू रूम टेम्परेचरवर तुम्ही स्टोअर करू शकता आठवडाभर. आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर 15 दिवस छान टिकतात. आणि त्याचसोबत परफेक्ट 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवून हे तयार होतात. एखाद दुसरा जास्त होतोच, अगदी कट टू कट 1 किलो नाही होणार,